सर, एकूणच अजित पवारांच्या अपघातानंतर हा बजेट सादर केला जातोय. याआधी अजित पवार बजेट सादर करायचे, काय होईल? आज मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना आदरांजली अर्पण करूनच या ठिकाणी महाराष्ट्राचं बजेट मांडलेलं आहे. खरं तर मी एक राष्ट्रवादीचा आमदार म्हणून माननीय मुख्यमंत्र्याचं पण अभिनंदन करेल, ते आभार मानेल अभिनंदन मानण्यापेक्षा, की त्यांनी अजितदादांचं स्मारक उचित उभा करायचा निर्णय पण घेतलेला आहे. आणि त्यांनी बजेट मांडायच्या ऐवजी यावेळेस माननीय मुख्यमंत्र्याला मांडावं लागलं. हे आमच्यासाठी नाही, महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे. एकूणच या बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी याआधी अजित पवारांनी 60 ते 70% हा बजेट केला होता. त्यानंतर आता पूर्णत्वास आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला आणलंय. एकूणच या बजेटमध्ये लाडकी बहीण असो किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन देखील सरकारने अपेक्षित त्यांना न्याय दिलाय का, काय वाटतं? नाही, न्याय देण्याचीच भूमिका घेतलेली आहे, ही गोष्ट खरी आहे. अजितदादांनीच बजेट पूर्ण तयार केलेलं होतं, त्याचा उल्लेख पण त्यांनी केलेला आहे. आणि आजच्या बजेटमध्ये विशेषतः बळीराजासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी सरसकट 2 लाख रुपयाची कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. आणि लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, त्याला निधीची कमतरता पडणार नाही, ही या दोन्ही भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यासोबत सौर ऊर्जेच्या असतील अनेक बाबीचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळं सर्वसमावेशक असं बजेट या निमित्तानं म्हणावं लागेल. अतिशय चांगलं बजेट या पद्धतीने दादांनी तयार केलं होतं, त्याला अंतिम स्वरूप माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि ते लोकांच्या समोर ठेवलेलं आहे. सर, माझा हा तिसरा प्रश्न आहे की अजित पवारांच्या मृत्यूनंतर अनेक शंका उपस्थित केल्या. सत्ताधारी पक्षांकडून देखील हा घातपात आहे, अपघात आहे यावर प्रश्न उपस्थित करतात. रोहित पवार देखील सातत्यानं मागणी करतात, पण अजूनही या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी केलेली जात नाहीये. काय म्हणणं यावर? या संदर्भामध्ये आम्ही सर्व आमदारांनी सुनेत्रा वहिनींची भेट घेतली होती. आमच्या शंकामान आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेल्या होत्या. माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून पण आम्ही एक निवेदन तयार केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून पण आम्ही निवेदन देणार आहोत. परंतु मला वाटते की मुख्यमंत्री चौकशी समितीसाठी सकारात्मक आहे. चौकशी झाली पाहिजे ही त्यांची देखील भूमिका आहे. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आणखी संशय आहे की दादांचा हा घातपात झालेला असावा अशा पद्धतीचा संशय, आणि त्याला अधिक बळकटी मिळते ही गोष्ट खरी आहे. परंतु मला जी माहिती आहे की विमान कंपनीच्या मालकाला देखील CIDने चौकशीसाठी बोलवलेलं होतं आणि थोड्या दिवसामध्ये त्याचं सत्य येईल आणि लोकांना सत्य समोर जावं अशा पद्धतीची अपेक्षा आमची निश्चित प्रमाणात. खूप धन्यवाद सर. तर एकूणच आपण पाहिलं की अर्थसंकल्पातून सामान्य नागरिकाला न्याय मिळालाय अशी भावना यावेळी आपल्या आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी व्यक्त केली आहे. तर मी जान्हवी जाधव, कॅमेरामॅन आसिम यांच्यासह मुंबई.